M1 exercise 1.3 question number 4. Write the converse, inverse and contrapositive of the following statements. तर या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल आहे, इफ एक्स लेस दॅन वाय देन एक्स स्क्वेअर इज लेस दॅन वाय स्क्वेअर, एक्स वाय बिलॉंग्स टू आर, मीन्स एक्स अँड वाय आर रियल नंबर्स. लॉजिकल कनेक्टिव्ह काय आहे, इफ देन. सर्वात पहिले याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करू. लेट पी मीन्स व्हॉट, एक्स इज लेस दॅन वाय, and q means what, x square is less than y square. Symbolic form काय येणार याचा, p implies q. implies कशामुळे, if then मुळे. आता याच्यामध्ये फर्स्ट घ्यायचं काय, कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स काय असतो या ठिकाणी, q implies p, that is Q म्हणजे हे स्टेटमेंट घ्यायचं, इफ एक्स स्क्वेअर इज लेस दॅन वाय स्क्वेअर देन त्याच्या पुढे पी घ्यायचं, एक्स लेस दॅन वाय. कॉन्व्हर्स समजला, इफ एक्स स्क्वेअर इज लेस दॅन वाय स्क्वेअर देन एक्स लेस दॅन वाय. सेकंड इनवर्स. इनवर्स काय असतं या ठिकाणी, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू, दॅट इज इफ. आता पी चं निगेशन काय येणार, एक्स लेस दॅन वाय चं, एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू वाय. देन क्यू चं निगेशन काय येणार, एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर. आणि थर्ड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. थर्ड काय तो कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. याच्यासाठी काय या ठिकाणी, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी, म्हणजे हेच वरचं स्टेटमेंट इफ देनचं इंटरचेंज करायचं. दॅट इज इफ एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर देन एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय. अशा पद्धतीने हे कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह होतं. पहिले काय केलं, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये केलं. कॉन्व्हर्स मीन्स क्यू इम्प्लाइज पी, म्हणजेच दॅट इज इफ एक्स स्क्वेअर इज लेस दॅन वाय स्क्वेअर देन एक्स इज लेस दॅन वाय. सेकंड काय, इनवर्स, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू, म्हणजेच दॅट इज इफ एक्स लेस दॅन वायचं निगेशन काय ते एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू वाय, देन एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअरचं काय ते एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर. आणि थर्ड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी, म्हणजेच काय, इफ एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर देन एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय. अशा पद्धतीने कॉन्व्हर्स, इनवर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह बोर्ड एक्झामिनेशनसाठी इम्पॉर्टंट आहे, 3 मार्क्ससाठी विचारले जातात. आलं लक्षात तुमच्या, ओके. याच्यातलं फोर्थ मधलं सेकंड एक्झाम्पल, अ फॅमिली बिकम्स लिटरेट इफ द वुमन इन इट इज लिटरेट. तर याच्यामध्ये लेट पी कन्सिडर करूया. इफच्या पुढचं स्टेटमेंट पी असतं. इफ द वुमन in a family is literate. इट कशासाठी यूज केलाय, फॅमिलीसाठी. अँड क्यू काय कन्सिडर करायचा, अ फॅमिली बिकम्स लिटरेट. द वुमन इन अ फॅमिली इज लिटरेट, क्यू म्हणजेच काय, अ फॅमिली बिकम्स लिटरेट. याचं काय लिहायचं, सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म काय येणार, पी इम्प्लाइज क्यू. फर्स्ट काय घेतो आपण, कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स काय येणार याच्यामध्ये, क्यू इम्प्लाइज पी, दॅट इज इफ क्यू काय येणार, अ फॅमिली बिकम्स लिटरेट then क्यू काय येणार, द वुमन इन अ फॅमिली इज लिटरेट, देन द वुमन इन इट इज लिटरेट. आता इथे फॅमिली वर्ड यूज न करता इट का यूज केलाय, कारण की आधीच आपण फॅमिली वर्ड यूज केलं. इफ a family becomes literate, then
द वुमन इन इट इज लिटरेट. अ फॅमिलीसाठी काय घेतलं? इट घेतलं. सेकंड इनवर्स. इनवर्स काय असतो? निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. दॅट इज इफ. आता पी काय आहे? द वुमन इन अ फॅमिली इज लिटरेट. इफ द वुमन in a family is not literate, then negation Q, a family becomes literate. A family, आता becomes या ठिकाणी एस आहे. ऑक्झिलरी वर्ब यूज केल्याने म्हणून काय यूज करायचं? डज नॉट बिकम लिटरेट. हे लक्षात ठेवायचं. इफ द वुमन इन अ फॅमिली इज नॉट लिटरेट, देन अ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. थर्ड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असतो? निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजेच काय? निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. याच्यामध्ये दॅट इज इफ निगेशन क्यू म्हणजेच काय? अ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. अ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट then negation P means what? The woman in it is not literate. The woman in it is not literate. The woman in it is not literate. अशा पद्धतीने हे कॉन्वर्स इनवर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आले लक्षात? बघा क्वेश्चन 4 चं थर्ड एक्झाम्पल. इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस. लेट पी काय कन्सिडर करायचा? सरफेस एरिया डिक्रीजेस. सरफेस एरिया डिक्रीजेस. अँड क्यू काय कन्सिडर करायचा? प्रेशर इन्क्रीजेस. प्रेशर इन्क्रीजेस. सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म काय येणार याचं? सेमच. पी इम्प्लाइज क्यू. आता सर्वात पहिले घेऊ कॉन्वर्स. कॉन्वर्स काय माहिती सर्वांना? काय तो? क्यू इम्प्लाइज पी. दॅट इज इफ क्यूच्या जागेवर काय येणार? प्रेशर इन्क्रीजेस. प्रेशर इन्क्रीजेस देन सरफेस एरिया डिक्रीजेस. सरफेस एरिया डिक्रीजेस. किती सिंपल आहे. क्यूची जागा पीने, पीची जागा क्यूने घेतली. त्याच्यानंतर येतो इनवर्स. इनवर्स मध्ये काय येणार? निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. दॅट इज इफ निगेशन पी मीन्स सरफेस एरिया डिक्रीजेसचं काय होणार? सरफेस एरिया डिक्रीजेस. मग इथे काय वापरावं लागेल? डज नॉट डिक्रीज देन निगेशन क्यू प्रेशर इन्क्रीजेस. म्हणजेच काय? प्रेशर डज नॉट increase. If surface area does not decrease, then pressure does not increase. आणि थर्ड काय? फायनली कॉन्ट्रापॉझिटिव्ह. थर्ड काय तो? कॉन्ट्रापॉझिटिव्ह. हे कशाने एक्सप्लेन करतो आपण? निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. दॅट इज हेच आपल्याला रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहायचं. इफ प्रेशर डज नॉट इन्क्रीज,
pressure does not increase, then surface area does not decrease. Surface area does not decrease. खूप सिंपल आहे. कॉन्व्हर्स इन्व्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह लक्षात ठेवायचे. हेच सिम्बॉलिक फॉर्म मधले वर्बल फॉर्म मध्ये लिहायचे आणि आन्सर कंप्लीट करायचं. इम्पॉर्टंट एक्झाम्पल आलं लक्षात सर्वांच्या. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल हे बघा. क्वेश्चन 4चं लास्ट एक्झाम्पल आहे. 4 म्हणजे या एक्सरसाइजचं लास्ट एक्झाम्पल. इफ व्होल्टेज इन्क्रीजेस देन करंट डिक्रीजेस. आता लॉजिकल कनेक्टिव्हला मी ऑलरेडी अंडरलाईन केलं आहे. या ठिकाणी पी काय कन्सिडर करणार. लेट पी व्होल्टेज इन्क्रीजेस अँड क्यू काय येणार करंट डिक्रीजेस. याचा आन्सर सेम थर्ड्स प्रमाणेच आहे, फक्त वर्ड थोडेसे चेंज झालेले. व्होल्टेज आणि करंट. सिम्बॉलिक फॉर्म काय येणार. सिम्बॉलिक फॉर्म या ठिकाणी येतो पी इम्प्लाइज क्यू. आता सर्वात पहिले काय घेऊ आपण कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स काय येतो क्यू इम्प्लाइज पी. दॅट इज इफ क्यूचं स्टेटमेंट घ्यायचं करंट डिक्रीजेस देन काय येणार पीचं स्टेटमेंट व्होल्टेज इन्क्रीजेस. काय येतो व्होल्टेज इन्क्रीजेस. आलं लक्षात कॉन्व्हर्स. सेकंड काय येतो इनव्हर्स. इनव्हर्स मध्ये काय येतो निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. दॅट इज इफ. आता पी म्हणजेच काय व्होल्टेज इन्क्रीजेस. निगेशन पी काय येणार इफ व्होल्टेज डज नॉट का यूज करतो आपण इन्क्रीजेस मुळे. डज नॉट इन्क्रीज. इन्क्रीजेसचं काय करायचं इन्क्रीज. देन निगेशन क्यू करंट डिक्रीजेसचं काय होतं करंट डज नॉट डिक्रीज. करंट डज नॉट डिक्रीज. त्याच्यानंतर थर्ड काय येतो कॉन्ट्रापॉझिटिव्ह. हा तर इनव्हर्स वरून एकदम सिंपल असतो. इफ देनचे स्टेटमेंट काय येतो निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. दॅट इज इफ. देनच्या पुढचं स्टेटमेंट काय लिहायचं करंट डज नॉट डिक्रीज. करंट डज नॉट डिक्रीज देन काय येणार व्होल्टेज डज नॉट इन्क्रीज. व्होल्टेज डज नॉट इन्क्रीज. अशा पद्धतीने एक्सरसाइज 1.3च्या क्वेश्चन नंबर 4चं फोर्थ एक्झाम्पल सुद्धा कंप्लीट झालेलं आहे. आल्या लक्षात आन्सर्स. याची भरपूर प्रॅक्टिस करायची म्हणजे तुम्हाला इझिली एक्झाम्पल्स बोर्ड एक्झामिनेशनमध्ये सॉल्व्ह करता येईल.